त्यांचा लौटांगण दौरा, आर्जव दौरा पार पडा। मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते, पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेलं आहे। दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही। घालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता। संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो, मी बोलेल तेव्हा ते दिल्लीत 3 दिवसही राहू शकतात, मुलाचा वाढदिवस असताना सुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा। आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही, परंतु ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळा करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं। दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रँड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा। मुंबईत राज्य सरकार आहे, कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्ता बंधू। नुकतीच जुलैमध्ये त्यांच्या काही लोकांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि 7 तारखेला दुपारीच्या सुमारास या गुप्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं अरेंज केला गेला असावा, हा नियोजित दौरा असावा। शरद पवार साहेबांनी लिहून ठेवले की उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही कळत नाही असं त्यांनी लिहून ठेवले त्यांच्या आत्मचरित्रामध्ये। आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप्तस्वकीयांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा, याकरता ह्या सगळं दौऱ्याचं नियोजन केलं असेल। ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं 7 तारखेला दुपारी, आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कशासाठी ही भेट झाली की जो माणूस करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये एका देशाला ज्यांनी फसवलेला आहे, की ज्याच्या लुकआउट नोटीस निघाली होती, या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, तुम्ही गुप्ता बंधू यांची माहिती काढावी आणि अशा माणसाची भेट संजय राऊत यांच्या घरी 7 तारखेला झाली की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं। कदाचित त्यांच्या घरातले CCTV बंद केले असतील, रोडवरचे CCTV पाहावे किंवा गुप्ता बंधूंचे फोन तपासावे आणि त्यातून ह्या गोष्टी कळतील की नक्की इलेक्शन फंड आणि या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्या हा नियोजन होतं का, याची मी जाहीरपणे त्यांना आव्हान करतोय की अशा पद्धतीकरता ह्या दौऱ्याचं नियोजन होतं का हे त्यांनी